हर्षवर्धन सपकाळ राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष शशिकांत शिंदे, आमचे सरकारी विजयसिंह मोहिते, बाबासाहेब पवार, संसदेचे सरकारी निलेश लडके, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत देवी, व्यासपीठावर असलेले सगळे सरकारी आणि उपस्थित बंधू भगिनींना, जेव्हा मला सांगण्यात आलं की अजून करून 75 वर्ष पूर्ण केली, त्याचा काही विश्वास बसत नव्हता. त्यांनी प्रकृती उत्तम ठेवली, त्यांनी विचार उत्तम ठेवले आणि त्याच्यामध्ये सातत्य ठेवले. आणि त्यामुळे त्यांचा हा सोहळा या ठिकाणी आयोजित करतात असं काही नाही. अगत्यानं या ठिकाणी यावंसं वाटलं आणि मी स्वतः आपण सगळे या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहोत. खरं म्हणजे याचे अनेक वैशिष्ट्य आहेत. एक कालखंड असा होता स्वातंत्र्याच्या आधीच्या काळात की जे दिले अग्रहांना चळवळीमध्ये सहभागी झाले होते, त्याच्यामध्ये अहमदनगर होतं. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये हर्षवर्धन बंधू असोत किंवा त्याहीपेक्षा स्वातंत्र्याच्या इतिहासातला एक अत्यंत महत्त्वाचा भाग, आणि तो म्हणजे मुंबईमध्ये ऑगस्ट मैदानावर आणि 8 ऑगस्टला त्या बैठकीमध्ये महात्मा गांधींनी नारा दिला चले जावच्या संदर्भात. महात्मा गांधींना अटक झाली, पुण्यामध्ये त्यांना येऊन ठेवलं. त्या वर्किंग कमिटीने गांधींचा हा आदेश आहे तो मान्य करण्याच्या संबंधीचा ठराव केला आणि इंग्रज सरकारने ती सवर्ण काँग्रेसची कार्यकारिणी अटक केली आणि अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये अजून या ठिकाणी ठेवली. त्याच्यामध्ये जवाहरलाल नेहरू सुद्धा होते. इंदिरा गांधींना जवाहरलाल नेहरूंनी काही पत्र दिलेली होती आणि इंदिराजीची पत्र म्हणून ती प्रसिद्ध आहे. ते सगळं लिखाण त्यांनी नगरच्या किल्ल्यामध्ये केलं. आणि स्वातंत्र्याच्या आधीच्या काळात नगर हा गांधी नेहरूच्या विचाराला सन्मान देणारा आणि पुरस्कर्ता अशा प्रकारचा हा जिल्हा. स्वातंत्र्य मिळालं, एक वेगळा प्रवर्ग तयार झाला. या स्वातंत्र्याचा खरा अर्थ तळाच्या माणसाच्या जीवनात कितपत आला आहे याच्या संबंधी समाजामध्ये भिन्न वस्तू होती. काँग्रेस हा एक प्रचंड मोठा पक्ष होता आणि त्याचे काही घटक स्वातंत्र्याच्या नंतर हे बाजूला झाले. त्याचे 2 भाग झाले, एक समाजवादी विचार आणि दुसरा साम्यवादी विचार. आणि हा साम्यवादी विचार महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्याच्या नंतर कोणत्या जिल्ह्यात अधिक वाढला
याची पाहणी आपण केली तर अहमदनगरचा नंबर हा पहिला लागतो. आणि अहमदनगरमध्ये त्या काळामध्ये ज्यांच्या नावाचा उल्लेख अरुण फतेह कदू यांनी आपल्या भाषणात केला त्या सगळ्यांचा हा उल्लेख करावा लागेल. ही जागा चळवळीची मोठी नेतृत्व करणारी मंडळी होती. त्याच्यामध्ये दत्त होते, त्याच्यामध्ये श्री कदू पाटील होते, त्याच्यामध्ये अण्णासाहेब शिंदे होते, त्याच्यामध्ये रावसाहेब शिंदे होते, त्याच्यामध्ये भाऊसाहेब थोरात होते. अनेकांची नावं घेतायची. या सगळ्या लोकांनी स्वातंत्र्याचा खरा लाभ हा शेवटच्या माणसाला मिळायचाच होता. एक वेगळ्या रस्त्याने जायची भूमिका घेण्याची आवश्यकता आहे हा विचार सातत्याने त्यांनी मांडलेला होता. आणि हे कामकाज 1959-60पर्यंत चाललं. पण 60 साली पुन्हा एकदा या नगर जिल्ह्यामध्ये परिवर्तन झालं. आणि त्याचं कारण महाराष्ट्राच्या निर्मिती. आणि महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये यशवंतराव चव्हाणांच्यासारखं नेतृत्व हे महाराष्ट्रात आलं. आणि या नेतृत्वामध्ये विधायक काम, विकासाची दृष्टी, समतेची भूमिका ही घेऊन पुढे जायचा निर्णय हा यशवंतराव चव्हाणांनी घेतला होता. आणि त्या विचाराला पाठिंबा देण्याच्यासाठी अनेक जिल्ह्याची नवी पिढी उभी राहिली. त्याच्यामध्ये अहमदनगर हा अपवाद होऊ शकत नाही. आणि त्यानंतरच्या काळात हे सगळे लोक अण्णासाहेब शिंदे असतील, आबासाहेब निंबाळकर असतील, अनेकांची नावं घेतायची. या सगळ्यांनी महाराष्ट्राच्या निर्मितीच्या नंतर आपण महाराष्ट्राच्या हिताची जपणूक ही खऱ्या अर्थाने करायची असेल तर यशवंतराव चव्हाणांचा विचार हा स्वीकारला पाहिजे. या सूत्राचा पाठिंबा या नेतृत्वाने केला. आणि त्यामधून एक वेगळं चित्र दिसलं. आणि हे नेतृत्व फक्त अहमदनगरपुरतं सीमित राहिलं नाही तर राज्य पातळी आणि देश पातळीसुद्धा अनेक प्रकारचे उत्तम दिशा देण्याचं काम या नेतृत्वाने केलेलं होतं. हा कारखान्यावर सांगता आज एक वेगळं चित्र आहे. आज सगळ्या देशामध्ये एक वेगळी विचारधारा आलेली आहे. ज्या जिल्ह्यामध्ये साम्यवादाचा विचार होता, ज्या जिल्ह्यामध्ये गांधी नेहरूचा विचार होता, त्या जिल्ह्यांच्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असो किंवा भारतीय जनता पार्टी असो यांची विचारधारा ही वाढती अशा प्रकारचं चित्र दिसतं. आज या सगळ्या गोष्टीचा परिणाम एकंदर समाजावर काय होतो याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आज सामाजिक ऐक्य हेच पुढे अडचणीत येईल का काय असं आपल्या सगळ्यांना दिसतं आहे. आपण गेले काही दिवस बघतो महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा प्रश्न आहे. आरक्षण ही गोष्ट काही महाराष्ट्राला नवी नव्हती. राजेश्री शाहू महाराजांनी त्यांच्या हातामध्ये सत्ता असताना समाजाच्या दुर्बळ घटकांच्यासाठी आरक्षणाची आवश्यकता आहे ही भूमिका मांडली. आणि 50% आरक्षण देऊन त्यांनी समाजाच्या उपेक्षित वर्गाला शिक्षणाचे आणि प्रगतीचे दरवाजे खुले केले. हा आदर्श महाराष्ट्रामध्ये तरी होता. आता या प्रश्नावर वादावादी सुरू झालेली ही आपल्याला बघतो.
हा वाद समाजामध्ये एक प्रकारचा कटुतावादी का काही चित्रिक आहे. आज गेले काही दिवस आपण बघतो मराठा विरुद्ध ओबीसी या प्रकारची चर्चा सुरू झाली. याच्यामध्ये दोघांचे प्रश्न असतात. ओबीसीमध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या अडचणी आणि मागासलेपण हा सहन करणारा फार मोठा वर्ग आहे आणि प्रगतीच्या रस्त्यावर जायचं असेल तर त्याला आरक्षणाची आवश्यकता आहे हा आग्रह त्या ठिकाणी मानला जातो आहे. आणि दुसऱ्या बाजूला दुसरा मोठा वर्ग जो आहे जो शेती करणारा आहे अन्य क्षेत्रामध्ये आहे त्या मराठा समाजातसुद्धा आज संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र बघितलं तर एकंदर शेती क्षेत्रामध्ये जवळपास 88% पेक्षा जास्त हा जो वर्ग आहे त्याच्यापासून ओबीसी किंवा मराठा वर्ग हा बाजूला राहिलेला आहे. आणि त्यामुळे शेतीमध्ये मर्यादा आलेल्या आहेत, पाण्याच्या समस्या आहेत, उत्तम शेतीचं प्रमाण कमी आहे आणि त्याचा परिणाम आज जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करायला आम्हाला संधी आहे का नाही या प्रकारची शंका आज मराठा समाजाच्या तरुणांच्यामध्ये आज आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यामुळं दोन्ही जे समाजाचे घटक आहेत त्याच्याकडे लक्ष देण्याची वेळ आलेली. काही झालं तर त्याच्यातून कटुता वाढणार नाही हा दृष्टिकोन हे केला पाहिजे. आणि त्यासाठी काही धोरणात्मक निकाल हे राष्ट्र पातळीवर घ्यायची भूमिका आणि त्यासंबंधीचं जनमत हे तयार करण्याची आवश्यकता आहे. आज आरक्षण द्यायचं म्हणल्याच्यानंतर चर्चा ही होते की सुप्रीम कोर्टाची मर्यादा आहे. म्हणजे खरं आहे सुप्रीम कोर्टाचे काही निकाल आहेत 50%च्या 52%च्या पेक्षा अधिक आरक्षण नको म्हणून. पण दुसऱ्या बाजूला तामिळनाडूसारखं राज्य आहे की त्या राज्यामध्ये 72% आरक्षण दिले आणि ते 72% आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं. त्यासंबंधीची भूमिका सुप्रीम कोर्टाने वेगळी केली. त्यानंतर सुप्रीम कोर्टाचे अन्य दर्जा आहे ते आरक्षणाचे विरोधी आहेत. पण हा निकाल शेवटी घ्यायचा होता. संघर्षशील किंवा मागणी करणारा या वर्गात संघर्ष वाढून ह्या प्रश्न सुटणार नाही. आणि असे प्रश्न सोडवायचे तर शेवटी राष्ट्रीय पातळीवर निर्णय घेतले होते. केंद्र सरकारने याच्यात निर्णय घ्यावा लागेल. जर 58% 72% आरक्षण तामिळनाडूमध्ये राहू शकतं तर वेळप्रसंगी घटनेमध्ये दुरुस्ती करूनसुद्धा हे आरक्षणाचा हा जो तेढा आहे हा सोडवण्याच्या संबंधीचा निकाल हा संसदेमध्ये घेतला पाहिजे. आणि म्हणून आम्ही संसदेच्या काही सहकार्यांचे सुसंवाद साधतो. मी हे संख्या या ठिकाणी आहेत. आमची त्यांची आणि अन्य सहकार्यांची बैठकी झाली की आपण गरज पडली तर घटनेमध्ये दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे ही बाब देशाच्या अन्य राज्याच्या घटकांना आपण पटवून देऊ. आणि हा प्रश्न फक्त महाराष्ट्राचा नाही, प्रत्येक राज्यात लहान लहान घटक आहेत. शेतकरी वर्ग आहे, सैन्यामध्ये गेलेले वर्ग आहे आणि तिच्या आरक्षणाच्या संबंधीचा आज प्रश्न उपस्थित होतो आहे. तोही सोडवायचा असेल तर केंद्र पातळीवर घटनेमध्ये युनिफॉर्म एक पॉलिसी देऊन बदलाव करण्याची भूमिका ही जर घेतली तर माझी खात्री आहे
की या सगळ्या प्रश्नाला काही ना काहीतरी मदत झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यासाठी केंद्र सरकारची भूमिका ही स्वच्छ आणि प्रागतिक असली पाहिजे. आज या ठिकाणी आपण ज्यांचा सन्मान करू इच्छितो अरुणाचा त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी सगळं आयुष्य हे पुरोगामी विचारासाठी केलं. सगळं आयुष्य समाजाचा उपेक्षित घटक आहे त्यांच्यासाठी त्यांनी दिले होतं. वेगवेगळ्या चळवळीमध्ये त्यांचा सहभाग झाला होता. मग ती स्वातंत्र्याच्या आधीची चळवळ, त्याच्यामध्ये काँग्रेस पी करू यांचा सहभाग, स्वातंत्र्य प्राप्तीच्या नंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संबंधी केलेले लढे, किंवा मला आठवतं आहे की उसावरचा ऑनलाईन हा प्रश्नसुद्धा त्या काळामध्ये पी करू पाटील यांनी प्रकर्षानं मांडलेला होता. आणि त्यामुळे त्या सगळ्या कुटुंबानं समाजाची आणि त्याच्या उपेक्षित वर्गाच्या हिताची जपणूक करण्याची भूमिका ही सातत्याने घेतलेली होती. मला एका गोष्टीचा एक योग असतो. आज अजून करू फारसांच्या अभिष्ट चिंतनासाठी मी आपण सगळे जमलेलो आहोत. पण मला आठवतं आहे की साताऱ्याला आम्ही 2-3दा गेलो होतो. पी करू पाटील यांचा 1997 साली सत्कार झाला होता, त्याला मी हजर होतो. 2003 त्यांच्या संबंधीचा ग्रंथ पुस्तक प्रकाशित झालं, त्यालाही मी हजर होतो. आणि अलीकडं त्यांचा स्मृतिदिन साजरा झाला, त्यालाही मी हजर होतो. मला आठवतं आहे की त्या कार्यक्रमामध्ये सांगोल्याचे आणि महाराष्ट्राचे शेतकरी कामगार पक्षाचे एक ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांना पुरस्कार हा करू फारसांच्या त्या कार्यक्रमामध्ये दिला होता. त्याही कार्यक्रमामध्ये मी उपस्थित होतो. आणि त्यामुळं मला स्वतःला आनंद आहे की आज अजून कधींच्या या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं. आज सातार करू पाटील असतील किंवा अजून करू पाटील असतील, शेतकरी कष्टकरी यांच्या प्रश्नाच्यासाठी सातत्यानं त्यांनी आग्रहाची भूमिका घेतली. पण तितकंच महत्त्वाचं काम शैक्षणिक क्षेत्रामध्ये करण्याच्यामध्ये या कुटुंबियांनी हातभार लावलेला आहे. एक कदमी बाबूराव पाटील आणि नगर जिल्ह्याचा एक ऋणबंध होता. माझ्या माहितीप्रमाणे कदमी बाबूराव पाटील सातारला गेले आणि नंतर चर्चा करून रयत शिक्षण संस्थेची एक शाखा तिथं करायचा निर्णय घेतला. आणि बहुतेक माझी माहिती बरोबर असेल तर तिथल्या मारुतीच्या मंदिरात ती शाखा काढली होती. आणि ही कर्मवीरांच्या शाखा काढण्याच्यासाठी पी करू पाटील यांनी पुढाकार घेतला होता. आणि अनेक वर्ष या जिल्ह्यामध्ये कर्मवीरांचा विचार आणि संस्थेची उभारणी करण्यासाठी ज्या मान्यवरांनी अतिशय कष्ट केले त्याच्यामध्ये पी करू पाटील यांचं योगदान मोठं होतं. आणि आनंदाची ही गोष्ट नंतरच्या काळामध्ये हे काम अरुण पाटील यांनी घ्यावं असं आम्हा सगळ्यांची इच्छा होती. आणि त्याचा स्वीकार त्यांनी केला. आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून आणि या विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी रयतेचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि ते आजपर्यंत चालू ठेवलेलं आहे. मी एवढंच सांगू इच्छितो की कर्मवीरांचा हा विचार असा, शैक्षणिक विस्ताराचा वारसा हा इथं वाढलेला आहे. त्या वाढलेल्यामुळे तुम्हा सगळ्यांचा मोठा सहभाग आहे. आणखीन या क्षेत्रात आपल्याला काम करायला लागेल.
शिक्षणामध्ये बदल होत आहे, ज्ञानामध्ये नवीन तंत्र येत आहे आणि त्या तंत्राचा आणि आपला सुसंवाद हा कुठे असला पाहिजे. आज सगळ्या जगामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाच्या संबंधीची चर्चा सुरू आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द आता फसवणीचा व्हायला लागलेला आहे आणि या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक क्षेत्र आहेत. उद्योगाचं क्षेत्र असेल, विद्युत क्षेत्र असेल, जलसंधारण क्षेत्र असेल, ज्ञानाचं शिक्षणाचं क्षेत्र असेल, याच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये बदल होत आहे आणि त्या बदलाला स्वीकार करण्याची भूमिका जगामध्ये लोकांनी घेतलेली आहे. भारतामध्ये त्याच्यापासून मागं राहून चालणार नाही आणि ते काम करायचं असेल तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता या संबंधीचं सूत्र हे नव्या पिढीच्यापर्यंत पोचवलं पाहिजे. आणि मला आनंद आहे की रयत शिक्षण संस्थेनं हे काम हातात घेतलं आणि सगळ्या त्यांच्या शाखेमध्ये या कामाला पुरस्कार द्यायला सुरुवात. आज शेतीचं उत्पादन वाढतं. नगर जिल्हा हा ऊसाचं उत्पादन करणार आहे. आज ह्या नव्या तंत्राच्यामुळे 30-35% ऊसाचं उत्पादन हे वाढलेलं दिसतं. 30-35% ऊसाचा खर्च कमी झालेला दिसतो आणि पाणीसुद्धा कमी लागलेलं. आता या गोष्टी त्याची उपयुक्तता जर असेल तर शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी या सगळ्या तंत्राचा लाभ हा कसा घेता येईल हे काम केलं पाहिजे. जमीन ही दिवसेंदिवस कमी होते. जमिनीवर अवलंबून राहणारा घटक हा दिवसेंदिवस वाढतो आहे. आज आपण बघतो की अनेक ठिकाणच्या जमिनी गेल्या, त्या शेतीच्या जमिनी होत्या, पण आपल्याला अन्य क्षेत्रासाठी ते घ्यावे लागेल. आज विकासाच्या कामाला प्रोत्साहन देणं ही कुठल्याच सरकारची जबाबदारी आहे. पण विकास म्हणजे काय? उद्या इथं कारखानदारी करायची असेल, MIDC करावं लागेल. MIDC करायची म्हटल्यानंतर जमीन घ्यावी लागेल, म्हणजे शेतीची जमीनसुद्धा ॲक्वायर करावं लागेल. धरणाचे प्रकल्प हे जर करायचे असतील तर त्यासाठी जमीन आपल्याला घ्यावी लागेल. शैक्षणिक संकुलं उभी करायची असतील, वाढतं नागरीकरण होत असेल तर त्यासाठी जमीन घ्यावी लागेल. याचा अर्थ हा आहे की शेतीची जमीन दिवसेंदिवस कमी होते आणि शेतीवर अवलंबून राहणारा हा घटक हा दिवसेंदिवस वाढतो आहे. आणि हे चित्र बघितल्याच्या नंतर शेवटी पर हेक्टर वीज उत्पादन हे वाढवणं याच्याशिवाय पर्याय नाही. आणि त्यासाठी ही नवीन टेक्नॉलॉजी जी जगाने स्वीकारली आहे आणि भारत सरकारने सुद्धा धोरणात्मक निर्णय घेऊन त्याचा स्वीकार केला. महाराष्ट्र सरकारसुद्धा त्याचा विचार करण्याच्या प्रवृत्तीला लागलेलं आहे. त्या सगळ्या गोष्टीच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागतील. आणि हेच काम आज रयत शिक्षण संस्थेनं नव्या पिढीच्यामध्ये प्रस्तुत करण्याची भूमिका घेऊन आज त्याची सुरुवात केलेली आहे. या जिल्ह्यामध्ये श्रीरामपूरला आमच्या सगळ्या तिथल्या सहकार्याने यासाठी जिल्ह्याच्या किंवा त्या भागातल्या शेतकऱ्यांना एकत्रित केलं आणि ही नवीन तंत्र विचारधारा काय आहे ही त्यांच्यापर्यंत पोचवायचं काम केलं. हे काम रयतेच्या माध्यमातून. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना आग्रहाची सूचना आहे, विनंती आहे की या नवीन तंत्राचा पुरस्कार करण्याच्यासाठी आज जे रयतेच्या वतीनं काम सुरू झालेलं आहे त्याला तुम्हा सगळ्यांची साथ ही हवी आहे. आणि माझी खात्री आहे की अजून करू रयत शिक्षण संस्थेच्या इथल्या सगळ्या उभारणीमध्ये मोलाची कामगिरी करतायत. खरंच आलेले आहे ते या सगळ्या बदलाचा स्वीकार करून निश्चितपणानं आज आपल्याला जे नवीन चित्र उभं करायचं आहे त्याच्यासाठी
मोलाची कामगिरी करतील याची खात्री ही माझ्या सरकारला आहे. मी त्यांच्याबद्दलचा हा ग्रंथ काढला तो मी आता चालला नसता, पण चांगला ग्रंथ आहे. त्याच्यात अनेक चांगले लेख आहेत. त्याच्यामध्ये या जिल्ह्याच्या समाजकारणाच्या संबंधीचं फार लिखाण आहे आणि माझी खात्री आहे की हे लिखाण एक नव्या पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी नक्की उपयोगी पडेल एवढंच या ठिकाणी सांगतो. त्याचं प्रकाशन झालं असं या ठिकाणी जाहीर करतो आणि तुम्हा सगळ्यांच्या सहकार्याने अजून वाचताना आपण सर्वजण साथ देऊ, सहकार्य देऊ आणि जी परंपरा 2-3 पिढ्यामध्ये त्यांनी जतन केलेली आहे त्याच्या पाठीशी आपण सुद्धा आपल्या पद्धतीनं जे काही करता येईल ते करण्याच्यासाठी त्यांना साथ देऊ एवढं सांगतो आणि माझे 2 शब्द संपतो. कोणी उठू नका. 2 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला सगळ्यांना सांगायच्या आहेत. आभार प्रदर्शन होणार आहे. मी पंकजजींना विनंती करतो की आपण पुढे यावं. सातरळ विविध कार्यकारी विकास सोसायटीचे सचिव श्री सिनारे यांच्या निवृत्तीनिमित्त सन्माननीय अंकुशजी काकडे साहेब यांच्या हस्ते त्यांचा इथे सन्मान होतोय. पंकजजी कडू